बुलेटिनमध्ये थेट जाणार आहोत ठाण्यामध्ये। तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांनी ठिय्या मांडलेला आहे, जमा झालेले आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्या कारवर आज हल्ला झाला। अरे तुम्हारे में दम है, आओ इधर बैठे हम लोग। क्या तुम जाकर के ऐसे छुपा के डंडा लेके मारोगे उनको? हम महाराष्ट्र सरकार से मांग करते हैं कि कठोर से कठोर उनके ऊपर सजा लगाई जाए और जब तक उन्हें अरेस्ट नहीं किया जाता है, उनकी सजा नहीं सुनाई जाती, उनका हक मालूम नहीं पड़ता है, हम लोग यहीं बैठेंगे। और अगर आज इस तरीके से एक आमदार, एक हिंदू, एक महाराष्ट्र का बड़ा लीडर है, उसके ऊपर हमेशा हमला किया जाता है, कभी डंडे से कभी कुछ भी तरीके से, तो एक आम आदमी का क्या होगा हिंदुस्तान के अंदर, शहर के अंदर। हम ये कहना चाहते हैं, ये बहुत अफसोस की बात है हमारे लिए। और हम लोग एक मांग करते हैं हमारे होम मिनिस्टर से, हमारे सीपी साहब से कि सर उन्हें सख्त से सख्त सजा दिया जाए। आपण बघतोय की इथे कशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे। एकंदरीतच हे वातावरण इथे तापलेलं पाहायला मिळत आहे। आव्हाडांवर मुंबईमध्ये जो हल्ला झाला तो स्वराज्य संस्थेने केला असं देखील सांगितलं जात आहे। आपण बघताय कशा पद्धतीने अडवलं जात आहे, गाड्या अडवल्या जात आहेत, पोलीस देखील आपल्याला आपण बघताय महिला कार्यकर्त्यांच्या अंगावर इथे पोलीस धावून गेलेले पाहायला मिळतात। नेमकं काय हे सगळं चाललंय आपण बघू शकता। पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केलेला आहे, पोलीस लाठीचार्ज करताना पाहायला मिळत आहे। एकंदरीतच ठाण्याचं वातावरण अत्यंत तापलेलं पाहायला मिळतं, राजकीय वातावरण इथे ढवळून निघालेलं पाहायला मिळतं। आपण बघू शकता कशा पद्धतीने इथे हल्ला गोंधळ चाललेला आहे, अक्षरशः पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे आणि एकंदरीतच हा जो रस्ता आहे हा देखील कार्यकर्त्यांनी आमदारांच्या अडवलेला पाहायला मिळतो। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीची तोडफोड झाल्यानंतर आता त्यांचे समर्थक आक्रमक झालेले। जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातल्या घराबाहेर आंदोलकांनी एकच गर्दी केलेली आहे आणि हल्लेखोरांवर कारवाईची मागणी करण्यात येते। या समर्थकांकडून या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सध्या सुरू आहे। तुम्ही आता रस्ता अडवलेला आहे, आव्हाडांवर हल्ला झाल्याचा निषेध तुम्ही करता, मागे देखील ट्रॅफिक जाम झालाय, तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? काल देखील तुम्ही निवेदन दिलं होतं, पोलिसांनी काही लक्ष दिलेलं दिसत नाही। यात निष्क्रिय पोलिसांचं हे काम आहे, पोलिसांचा निष्क्रियपणा या सर्व घटनांमध्ये आहे। काय करत होती एसआयडी, काय करत होती तुमची गोपनीय टीम? जोपर्यंत तुम्ही गोपनीय टीम ना, तुम्ही एसआयडी नेमली आहे किंवा सीआयडी असतात, काय करतात? ज्या पद्धतीने आज जो हमला झाला, आज गोळीबार झाला असता तिथे साहेबांवरती, आज पेट्रोल बॉम्ब झाला असता, ह्याला जबाबदार कोण आहे? याच्या पद्धतीने पोलिसांनी आमच्या मध्ये पडायचं नाही, याच तीव्र निषेधाने हे आंदोलन होत राहणार। आपण एकंदरीतच बघतोय कशा पद्धतीने हे आंदोलन पेटलेलं पाहायला मिळतंय, गाड्या देखील मागे सगळ्या थांबलेल्या आहेत। आता इथे पोलिसांनी देखील लाठीचार्ज केलेला पाहायला मिळतोय। एकंदरीतच परिस्थिती जी आहे ती अत्यंत तापलेली आहे, गंभीर झालेली आहे। पोलीस फौज फाटा इथे मोठ्या प्रमाणात आलेला आहे, रस्त्यावर देखील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। आव्हाडांच्या समर्थकांकडून त्यांच्या घराबाहेर हे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे। आव्हाड यांच्या गाडीवर काही वेळापूर्वीच हल्ला झाला होता। मुंबईहून ठाण्याकडे परतत असताना आव्हाडांच्या गाडीवर हा हल्ला झाला, त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेली सुरक्षा भेदून हा हल्ला करण्यात आल्यानंतर आव्हाडांनी पोलीस माझ्याबरोबर असलेले काय करत होते असा सवाल उपस्थित केला होता आणि त्यानंतर आपण याहून अधिक पोलीस सुरक्षा मागणारही नाही असंही आव्हाडांनी म्हटलेलं होतं। आणि आता त्यांचे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। त्यांनी रास्ता रोको केलेला आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा ठाण्यातल्या या रस्त्यावर होताना दिसते आहे। स्वराज्य संघटनेने सुद्धा आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केल्याची जबाबदारी लगेचच स्वीकारली होती। त्यानंतर आता आव्हाड समर्थक देखील आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। महिला कार्यकर्त्या देखील यावेळी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय, मात्र आंदोलक त्यांच्या मागणीवर ठाम आहेत। हल्लेखोरांवर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांकडून केली जाते। पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्नही होतोय, मात्र कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। आव्हाडांच्या ठाण्यातल्या घराबाहेर हे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे। आव्हाडांच्या कारवर आज काही वेळापूर्वीच हा हल्ला झाला। स्वराज्य संघटनेनं हा हल्ला केला। संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबतच्या एका विधानाचा निषेध म्हणून स्वराज्य संघटनेनं आपण हा हल्ला केल्याचं म्हटलं देखील होतं। देखील हल्ला होऊ शकतो असं देखील यांचं सांगतायत।
काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतो आहोत। आव्हाड यांच्या गाडीवर लाठ्याकाठ्यांनी हा हल्ला करण्यात आला होता, दगडफेकही करण्यात आली होती। जवळपास 4 कार्यकर्ते होते स्वराज्य संघटनेचे, त्यांनी आव्हाडांबरोबर असलेली सुरक्षा व्यवस्था भेदून हा हल्ला केला होता। त्यामुळे आपल्याबरोबर असलेले पोलीस नेमकं काय करत होते असा सवालही या हल्ल्यानंतर आव्हाडांनी केला होता। तसंच आपण अधिक सुरक्षा मागणार नाही असंही आव्हाडांनी म्हटलं होतं। दरम्यान आव्हाडांचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत आणि ठाण्यामधल्या त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। रस्त्यावरच ठिय्या मांडलेला आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी तिथं झालेली पाहायला मिळते आहे। संभाजीराजेंवरील विधानामुळे आव्हाडांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आला। दरम्यान आपण याबाबत अधिक माहिती घेऊया। ठाण्यामधल्या या आंदोलनाविषयी आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्याबरोबर आहेत। भाग्यश्री, काय नेमकं घडतं आहे तिथे आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय आहे? आपण जर बघितलं हेमाली तर दुपारी आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झाला। खरं तर हे सगळं कालपासूनच सुरू होतं। आंदोलक जे आहेत ते नाशिकवरनं निघाल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर इथल्या कार्यकर्त्यांनी आपण जर पाहिलं तर निवेदन देखील दिलेलं होतं पोलिसांना की आव्हाडांवर अशा पद्धतीचा हल्ला होऊ शकतो। मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आता सध्या आव्हाडांच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। त्यांनी जो हायवे आहे, जो महत्त्वाचा हायवे आहे, घोडबंदरला मिळतो आणि हा रस्ता पुढे अहमदाबाद आणि वसई विरारकडे जातो, तोच रस्ता आता आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी अडवलेला पाहायला मिळतोय। आव्हाडांच्या घराच्या समोर हा रस्ता आहे आणि अक्षरशः आपण जर बघितलं तर इथे सगळे कार्यकर्ते अक्षरशः रस्त्यावर झोपलेले पाहायला मिळतात। हेमाली, लाठीचार्ज होतोय पोलिसांचा, मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज देखील होताना पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच परिस्थिती अत्यंत संतापजनक आणि गंभीर झालेली पाहायला मिळते। त्यामुळे आता हे आंदोलन पोलीस कसं आवरणार हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे हेमाली। याचबरोबर आपण जर बघितलं तर आमदार आव्हाडांनी देखील सांगितलेलं आहे की मी जे वक्तव्य केलं आहे ते योग्य आहे, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, मी कुठल्याही पद्धतीची माफी मागणार नाही। आणि एकंदरीतच आपण जर ह्या सगळ्यानंतर बघतो तर ठाण्यातलं राजकीय वातावरण पेटतंय का असं दिसतंय, कारण यांनी देखील कार्यकर्ते देखील असं सांगतात की जोपर्यंत गृहमंत्री हल्लेखोरांवर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरच बसून राहू आणि आपण अक्षरशः गाड्या अडवण्यासाठी गाड्यांवर देखील पडलेले पाहायला मिळतात हेमाली। हा भाग्यश्री, आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा तिथं सुरू केलेली आहे। खरं म्हणजे पोलिसांच्या भूमिकेवरच आव्हाडांनी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि आता सुद्धा पोलिसांविरोधात सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळतात त्यांचे समर्थक। काय नेमकं म्हणणं आहे समर्थकांचं? समर्थकांचं हेमाली हेच म्हणणं आहे की गृहमंत्री झोपले आहेत का, जोपर्यंत गृहमंत्री या जे आव्हाडांवर ज्याने हल्ला केला त्या हल्लेखोरांवर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यात बसून राहणार, आम्ही इथं उठणार नाही। एखाद्या आमदारावर जर हल्ला होतोय तर सामान्य माणसावर अशा पद्धतीचा भ्याड हल्ला का होऊ शकत नाही असा प्रश्न देखील कार्यकर्ते इथे उपस्थित करताना दिसतात हेमाली सध्या। धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। ठाण्यामध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे, ते आव्हाड समर्थकांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन केलं जात आहे। रास्ता रोको करण्यात आलेला आहे। आव्हाडांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हे ठाण्यामध्ये आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाला। मुंबईमध्ये स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीची तोडफोड केली। जितेंद्र आव्हाडांनी संभाजीराजे छत्रपतींचं रक्त तपासण्याची गरज असल्याचं विधान केलं होतं। त्यानंतर आक्रमक होत स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीची तोडफोड केली। मुंबईहून ठाण्याकडे परतत असताना त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। यावेळी त्यांच्याबरोबर पोलीसही होते, मात्र ट्रॅफिकमध्ये ही जेव्हा गाडी थांबली तेव्हा अचानक या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला। तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा स्वराज्य पक्षाकडून देण्यात आलेला आहे। युवराज छत्रपती संभाजीराजे यांचं रक्त तपासावं लागेल, हे छत्रपती घराण्यातले आहे, हे अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य खालच्या पत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी केलेलं। जितेंद्र आव्हाड, तू मर्द असतास तर पळालाच नसतास, तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळलेलं, तू पळपुट आहेस। आणि स्वराज्य संघटनेने या
हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे. मी धनंजय जाधव, स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस. या महाराष्ट्रामध्ये गेल्या 25 वर्षापासून मला कोण हात लावू शकत नाही, मला कोण धमकी देऊ शकत नाही, माझ्यापर्यंत कोण येऊ शकत नाही. या आविर्भावामध्ये मुसलमानांच्या मतांच्या लालचेपायी त्या मुंबऱ्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडनं आमचे मार्गदर्शक, आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख, स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजेंविषयी बेताल वक्तव्य केलं होतं, अरेरावीची भाषा केली होती. आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जेतुद्दीनला मुंबईमध्ये फटकावण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याची गाडी फोडलेली आहे आणि हा जेतुद्दीन ढुंगणाला पाय लावून पळालेला आहे. त्या जेतुद्दीननी जर त्याच्यात दम होता तर थांबायचं होतं त्या ठिकाणी. जेतुद्दीनला आमचं सांगणं आहे, महापुरुषांविषयी तू बोलू नकोस, महाराष्ट्राचं जनजीवन विस्कळीत करू नकोस, तू सबोर्डिन राहा, अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये तुला या महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होईल.